तर नीट पेपर फुटीचं हे सगळं प्रकरण नेमकं बाहेर कसं आलं तेही आपण पाहूया। रसायनशास्त्राच्या प्राध्यापकामुळे हे सगळं प्रकरण उघडकीला आलं। मोबाईलवरच्या PDF मुळे प्राध्यापकाला संशय आला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण बाहेर आलं। राजस्थानच्या सीकरमध्ये एका मोबाईलवर PDF अटॅचमेंट आली। एका प्राध्यापकानं ते PDF उघडलं आणि ते तपासलं। रसायनशास्त्राचे प्राध्यापक मित्रासह आपल्या भाड्याच्या खोलीत परतले। 13 वर्षांपासून नीटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकानं PDF मधले प्रश्न जुळवून पाहिले। या प्राध्यापकाला त्याच्या घरमालकानं नीटची PDF फिरत असल्याची माहिती दिली। या प्राध्यापकानं सहकारी प्राध्यापकाला फोन केला आणि रात्रभर बसून प्रश्नांची एक एक ओळ जुळवली। रसायनशास्त्राचे प्रश्न पेपरशी जुळत होते। रात्रभर दोघांनी पेपर आणि PDF मधला प्रत्येक ओळ प्रश्नानुसार तपासली। तपासणीनंतर PDF मध्ये जीवशास्त्राचे प्रश्न असल्याचंही आढळलं। 4 मे रोजी मध्यरात्री प्राध्यापक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले। पोलिसांनी त्याला सर्व आवश्यक कागदपत्र गोळा करून परत येण्याचा सल्ला दिला। पोलीस ठाण्यातून परतल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी केली। तपासणीनंतर काही स्क्रीनशॉट्स पोलिसांना दिले। 7 मे रोजी प्राध्यापकाला NTA कडून ईमेल आणि गृह मंत्रालयाकडून सुद्धा संपर्क साधण्यात आला आणि हे सगळं प्रकरण अशा प्रकारे जगजाहीर झालं।